हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही अहिल्याच्या लेकी, आम्ही ताराराणीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. कधी? रॅलीमध्ये. बरोबर आहे ना? नऊवारी घालून, नथ घालून, फेटे घालून, गॉगल घालून जेव्हा आम्ही फोटो काढतो तेव्हा आम्ही या सगळ्यांच्या लेकी असतो. जेव्हा स्टेटसला लावतो आम्ही तेव्हा सगळ्यांच्या लेकी असतो. आणि परत घरी आल्यानंतर मी किती बिचारी, माझ्या मागच किती डोक्याला ताप आहे, मला सगळं स्वयंपाक करावा लागतो, मला सगळं घरचं बघायला लागतो, या दुसऱ्या लेकी. काय करताय काय तुम्ही स्वतःबद्दल? काय बोलताय तुम्ही स्वतःबद्दल? जेव्हा आपण इतक्या अतिमहान स्त्रियांची नावं घेतो, त्या स्त्रियांची तुम्ही चरित्र वाचली आहेत का? त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती पराकोटीचं दुःख, किती पराकोटीचे त्रास, किती पराकोटीचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्या सगळ्यांपेक्षा वरती अशा स्टँड आउट झालेल्या आहेत. तुम्ही जेव्हा इतक्या मोठमोठ्या स्त्रियांची नावं घेता तेव्हा त्यांच्याबद्दल अभ्यास करता का? इतक्या मोठ्या स्त्रिया अगदी राहू देत, त्यांच्या जवळ सुद्धा जाणं आपल्याला शक्य नाही आहे. अगदी आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरात जी मदतनीस येते, आपल्या घरात मदत करायला, आपले भांडी, केर, फरशी हे सगळं करायला जी मदतनीस येते, तिला तिच्या घरच्या परिस्थितीबद्दल तुम्ही कधी विचारलंय का? तुझ्या घरामध्ये काय चाललंय? जनरली असं सीन असतो की तिच्या घरातला जो पुरुष असतो तो व्यसनाधीन असतो, फिजिकल अब्यूज करणारा असतो, कुणाचीही तिला साथ नसते, तरीही ती रोज आनंदाने सकाळी 7ला घरातलं सगळं आवरून कामाला येते. 2, 3, 4 पर्यंत कष्टाची कामं करते. 4 वाजता घरी जाऊन पुन्हा आपल्या मुलांना क्लासला सोडते, त्यांचा जमेल तसा अभ्यास घेते, पुन्हा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, घरातलं आवरण जे आहे ते करते, घरातल्या मुलांना शिकवते, मोठं करते, लग्न करते, त्यांचं पुढचं सगळं करते. ती कधी म्हणत नाही मी बिचारी आहे. मग मी बिचारी आहे, मी स्त्रीच आहे, मला स्वयंपाक करावा लागतो, मला हेच करायला लागतं, आमच्या घरात खूप आवडीनिवडी आहेत, हे म्हणणाऱ्या स्त्रिया कोण आहेत? आपल्यासारख्या स्त्रिया आहेत, ज्यांना राहायला उत्तम घर आहे, ज्यांचा नवरा उत्तम कमवतोय, ज्यांच्या अंगावर उत्तम वस्त्र आहेत, ज्यांचं घर सगळ्या प्रकारच्या कम्फर्टनी भरलेलं आहे. ह्या स्त्रिया सगळ्यात जास्त तक्रार करणाऱ्या स्त्रिया असतात. कशासाठी? तर ह्यांना कम्फर्ट आणि निवांतपणा इतकी सवय झालेली असते की आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा काही करणं म्हणजे ह्यांना अवघड वाटायला लागतं. ही आत्ताची खरी परिस्थिती आहे. उगाच स्वतःला बिचाऱ्या, मी स्त्री आणि मग मला पिरियड्स येतात आणि मला स्वयंपाक करायला लागतो, असलं सगळं बंद करा. तुमच्यात खूप कपॅसिटी आहे. स्वतःला डिग्रेड करू नका, स्वतःला अपग्रेड करा, उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात खूप कपॅसिटी आहे आणि प्रश्न असतील त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कृपया रडगाणं स्वतःबद्दल गायचं बंद करा, स्वतःला अपग्रेड करा प्लीज. तोपर्यंत